सन्माननीय आज विशेष म्हणजे सर्व तज्ञ दिसतात मला. पहिल्या म्हणजे शिवसेनेची मिटिंग जरा वेगळी असते आपली, पण आता ज्या संदर्भामध्ये ज्यांना जाणकारी आहे तेच सर्व तज्ञ जे आहेत. बरं वाटलं एकदम. पहिल्यांदा आपण मला वाटतं सहकारामध्ये पहिल्यांदा आपण उतरत आहोत. मागे कसं व्हायचं तर सगळं झाल्यानंतर आपण नंतर मागे जायचो, सुरुवात करतो आपण, आहे का नाही. आता अरुणजी पानसरे त्यांनी 2-4 दिवशी मला फोन केला आणि मग त्यांना मी घरी बोलवला. त्यांच्याकडनं भूमिका काय मला थोडं समजून घेतलं मी, काय नक्की सहकार म्हणजे काय करावं लागेल. प्रकाश या दोघांना बोलवलं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी त्या AR ऑफिसला मॅडमला फोन केला आणि त्यांना सांगितलं तुम्ही का मी शिवसेना म्हणून आम्ही आता या सहकारामध्ये उतरत आहोत. आम्हाला तुम्ही योग्य ते मार्गदर्शन केलं पाहिजे आणि 100% ठराव झाले पाहिजेत. तुम्ही जास्त निकष लावत बसू नका. आणि त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला पॉझिटिव्ह उत्तर दिलं आणि म्हणून आपण आज मिटिंग लावलेली आहे. अरे स्पष्ट त्यांना माझंही बोलणं आलं. कारण आता आपण जर ठरवलं ना तर आपण शहापूर तालुक्यामध्ये आपण खूप काय करू शकतो. जसं माहीत झाल्यानंतर मी आता जिथे गावोगाव ठराव होता, आजही काही ठराव आहे, बरोबर ना. जेवढे मला पॉझिटिव्ह करतात तेवढं नक्कीच तुम्हाला मी सांगतो चांगल्या प्रकारे आपले ठराव या TDC बँकेच्या निवडणुकीसाठी होतील याची मला खात्री आहे. काय असतील गृहनिर्माण सोसायटीचे असतील, अरुणसुद्धा एक दूध आहे ना, हां, त्याच्यामध्ये काही ठराव आहेत. आदिवासी संस्था असतील किंवा अजून गृहनिर्माण ना, अरुण गृहनिर्माण कॅटेगरीमध्ये वेगळे असतात, सरकारमध्ये वेगळं असतात, सेवामध्ये वेगळं असतात. ज्या ज्या विविध क्षेत्रामध्ये जे आपल्याला ठराव करता येतील आणि त्यावेळी जे काय लागेल ती मदत मला सांगा, मी तुम्हाला ती मदत पुरवायला तयार आहे. परंतु ठरावे झाले पाहिजे आणि आपण उतरलो पाहिजे. काही लोक कसे भावनिक करतात, काही लोकांना आता एक प्रकार सांगतो मी एका ठिकाणी चालू आहे आणि मग ते सांगता आम्ही एकाला पहिले शब्द दिला होता, तुम्ही आम्हाला लेट सांगला. असंही काही गोष्टी घडतात. कारण सहकार क्षेत्रामध्ये आपण मागे आहोत आणि ते डावपेची खेळाची ती त्याला माहिती आहे ते आपल्या विरोधामध्ये आहेत. ते बरोबर कोण आपल्याला ठराव देणार नाही किंवा कोण आपल्या एखादा सदस्य आपला विरोध करील त्याला बरोबर जाऊन ते भेटतात, गाठतात आणि ते करून देतात. अशा पद्धतीने हे सगळं व्यवस्था चालू आहे. तर आपणही कुठे कमी पडता कामा नये. मी वेळ पडल्यानंतर आपले पालक आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांशी मी बोलणार आहे आणि जे काय आपल्याला त्या इलेक्शनला जी काय लागेल मदत तिथं आपण कुठेही कमी पडणार नाही हे तुम्हाला मी आजच्या मीटिंगमध्ये सांगतोय. कारण सगळ्यांना असं वाटतं की शिवसेना उतरत नाही आणि अरुण पानसरे हा सहकारमध्ये एकदम मास्टर आहे. फक्त आता ती मास्टरची आपली आता चालली पाहिजे एवढं करा. कारण शेवटी बरेच इच्छुक असतात, कोणाला 1 लाख तिकीट मिळते. तसं जिल्हा परिषद तसंही आहे. आता जिल्हा परिषद आपल्याला गेली 1 वर्ष पुढे जातात तरी काय सांगतेच नाही. कोण म्हणतो एक इलेक्शन असं काय वेगळं होईल. ज्या ज्या वेळी तिथे निवडणूक लागते तेव्हा आपण सगळ्या उलपुरूच. परंतु आता जे घातलं इलेक्शन आहे त्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला ठराव करावा लागतील. ते ठराव जे असतं करावा ही तुम्हाला विनंती करतोय. तुम्हाला जी काय लागेल मदत ती पूर्ण मदत करायला आम्ही तयार आहोत. वाटलं अरुण पानसरे असतील, प्रकाश वेकंडे असतील, दानके साहेब असतील, हरेश असेल, भेरे सर त्यातले मास्टर आहेत सगळ्यांच्यापेक्षा. ते कशी मतं काढायची, कशी फोडायची, कशी तोडायची त्यात ते मास्टर सगळ्या प्रकारची मी आता नाव घेत नाही. पण मला वाटते या सगळ्यांनी जर ठरवलं तर आपल्याला कुठलाच इलेक्शन मागात पडणार नाही. मी एका फोनवर आपण सर्व इथं जमलात, सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतोय. आणि अरुण तू आता पुढे सविस्तर सगळ्यांना मार्गदर्शन कर. जे जे काय त्यांच्या क्रिया असतील त्या सगळ्या तू प्रत्येकाला सांग आणि त्याची पूर्तता करून घे एवढं मी तुला सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. शहापूर येथे पहिली बैठक शिवसेनेची घेत आहोत. म्हणजे दरवेळेला काय होत होतं, ठाण्याला एकत्रित आणायचो आणि मग तिथून सुरू व्हायचं. मी गिरडे साहेबांकडे बोलतो, साहेब तुम्ही जिल्हा प्रमुख आहेत, आपण आपल्या जिल्ह्यापासून म्हणजे जिल्ह्याची सुरुवात करण्यापूर्वी आपण पहिले शहापूरपासून चालू करू आणि मग आपण जिल्ह्याच्या मीटिंग घेण्यासाठी साहेबांना त्या साहेबांच्याकडे आपण आपला अहवाल देऊ. आपण साहेबांना कधी सांगू शकतो की आमच्या शहापूरमध्ये एवढं चांगलं काम आम्ही करायला घेतलेलं आहे. मग शिवसेनेच्या त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्यासाठी बाकी इतर जिल्ह्यातल्या लोकांना कामाला लावू शकतो. आणि आमची चर्चा झाल्याप्रमाणे आपण ही अचानकपणे 2 दिवसामध्ये प्रकाश वेकंडेंना सांगून साहेबांनी आजची ही बैठक आयोजित केलेली आहे. त्या बैठकीत त्यांनी खास करून आता या ठिकाणी आपल्याला
जे आदित्य शिवसेनेची भूमिका सांगितली. इथं सगळेच दिग्गज उपस्थित आहेत. ठराव कसे करायचे आणि का करायचे याच्या बाबतीमध्ये सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. परंतु का होणं गरजेचं आहे ना, एक शहापूर म्हणून अस्मिता का असावी त्याच्यातच फक्त मला तुम्हाला सांगायचं आहे. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे पडवळ कासारसाहेब असतील, मला वाटतं काशीनाथ पडवळ आम्ही शिवसेनेचा कुठं वाचताच नाही, पण तरी डोका फोडत होतो. हे 2002 साली पण आम्ही आरसी पाटलांच्या सोबत जाऊन शिवसेनेने युती केली. काय नव्हतं, दिनकर मॅडम तेव्हा आमच्या उमेदवार होते शिवसेना म्हणून. म्हणजे असा तो 2002 साली पण लढलो, 2007ला पण लढलो, 2015ला पण लढलो, 21ला पण लढलो. पण शिवसेना 4 मतांनी आता आणि मागच्या फेरीला अचानकपणे सगळं घडून आलं होतं. कदाचित आपला त्याच्यामुळं संवाद नवसल झाला. तरीसुद्धा मागच्या वेळेला प्रकाशनी आपली जी काय धडक दिली, 4 मतांनी सीट गेली, काय राजकारण घडलं कसं घडलं ते आलं इथं. परंतु आपल्या शहापूरची इतिहास असा आहे की एक काळ असा होता की एकदा शहापूर तालुक्यामध्ये 4 संचालक होते. शहापूर तालुक्यातून सतत 2 संचालक असायचे. एकदा 4 संचालक शहापूर तालुक्यातले होते. आता फक्त आपला तालुका आज शिवसेना पक्षाची ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसंदर्भात निवडणुकीसंदर्भात जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये आपल्या पक्षावतीने काय ठरलं आहे? आज ठाणे पालघर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये आम्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांची मीटिंग आयोजित केली होती. आणि या मीटिंगमध्ये आमचे सर्वांचे नेतृत्व करणारे जिल्हा प्रमुख तिरडे साहेब आणि आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सहकार बोर्डाचे संचालक आणि आपल्या शिवसेनेचे एक ज्येष्ठ पदाधिकारी अरुणजी पानसरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि मार्गदर्शनाने या बैठकीचं आयोजन केलं होतं. यामध्ये 100% मतदानाचा जो अधिकार आहे त्याचे ठराव हे शिवसेनेच्या बाजूने कसे होतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि शिवसेना या निवडणुकीमध्ये 100% ताकदीने या ठिकाणी उतरणार आहे. तालुक्याचं महत्व वाढवा, बाकी जाऊ दे.